यानंतर आपण जातोय बेळगावात पुन्हा एकदा सीमावाद तापण्याची दाट शक्यता आहे। कन्नडिगांची पुन्हा एकदा दडपशाही पाहायला मिळतेय। बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी आहे। बेळगावमध्ये सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा असणार आहे। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटकच्या राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नसल्यानं मुद्दा तापण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र एकीकरण समिती हा मेळावा घेण्यावर ठाम आहे। बेळगावात त्यामुळे पुन्हा एकदा सीमावाद पेटणार का यावर चर्चा रंगू लागल्या आहेत। मराठी नेत्यांना आज बंदी घालण्यात आली आहे। तर बेळगावातील सीमावादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार पलटवार सुरू झाले आहेत। सीमावादाचा प्रश्न सुटू नये ही काँग्रेसची इच्छा असल्याचा आरोप उदय सामंतांनी केलाय। तर बेळगावकरांच्या मनातील भावना चिरडून टाकू नका असा टोला जितेंद्र आव्हाड लगावतायत। बघूया। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे। मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। बेळगाव हा तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे। खरी जी लढाई सुरू झाली बेळगाव, कारवार, निपाणी अजून 2-3 गावांची नावं होती, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालं। बेळगाव मिळालं नाही, निपाणी मिळाली नाही, कारवार मिळालं नाही। त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं होतं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं। त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही। सरकार कोणाचंही असं